Today we will discuss the last part, sixth part of this particular chapter. All previous 5 videos of this particular chapter are available on our link e-Satya. Okay, today we will discuss a very important point, corrosion. What is meant by corrosion? कशाला म्हणायचं corrosion? corrosion याचा अर्थ मराठीमध्ये होतो झीज. हे corrosion पर्टिक्युलरली मेटल सोबत होतं, धातू. बेस्ट एक्झाम्पल कोणतं आपल्या आजूबाजूला असलेलं corrosionचं? रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं. आपण पाहतो की नाही, नेहमी पाहतो. आपल्या अगदी ओळखीचं एक्झाम्पल रस्टिंग ऑफ आयर्न, corrosion. corrosion काय आहे तर ड्यू टू व्हेरियस atmospheric factors, the oxidation of metals takes place. काय अर्थ होतो याचा? अनेक ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स, वातावरणातील घटकांमुळे ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स टेक्स प्लेस. म्हणजे अनेक धातू काही वातावरणाच्या घटकांमुळे हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क पावतात. ठीक आहे, पावतात तर पावतात, पण त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे काय होतं? मेटल ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस metal gets damaged. त्याच्यामुळे मेटल्स डॅमेज्ड म्हणजे परमनंटली खराब होतात. दिस इज नोन ॲज corrosion. दिस इज नोन ॲज corrosion. आणि ते डोक्यातून काढून टाकायचे corrosion फक्त आयर्नचंच होत असतं. नाही, अगदी कॉपर सुद्धा आपल्याला पुढे अंडरस्टँडिंग मेटल्स नॉन मेटल्स मध्ये हा मुद्दा फार डिटेल मध्ये बघायचा. तरी आता सांगतो की सुद्धा कॉपर सुद्धा ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइडशी रिॲक्ट होत असतो आणि एक हिरवट लेअर त्याच्यावर तयार होत असतो. ते सुद्धा कॉपरचं corrosion आहे. किंवा बऱ्याच वेळा चांदी पाहतो आपण, चांदीची भांड असतात, साखळी असते, कुठं काय बाकीचे ऑर्नामेंट्स असतात तर काळे पडतात. ते सुद्धा काय आहे? corrosion ऑफ जे आहे सिल्वर आहे. म्हणजे ते डोक्यातून काढून टाकायचं की corrosion म्हटलं की रस्टिंग ऑफ आयर्न फक्त नाही, ते एक उदाहरण आहे. ते काय आहे की रस्टिंग ऑफ आयर्न हे corrosionचं काय आहे? उदाहरण आहे. आता रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं, पर्टिक्युलरली हवेतल्या ऑक्सिजन सोबत लोखंड काय येतं? संपर्कात येतं हवेतल्या ऑक्सिजनशी आणि एक रस्ट तयार होतो, त्याच्यावर गंज तयार होतो. तो रस्ट म्हणजे काय आहे? ते एक आयर्न ऑक्साइड आहे. तो एक corrosionचा प्रकार आहे. आता आपल्याला जे सांगितलेलं आहे की प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट ऑन आयर्न हे आपल्याला पाहायचंय. तत्पूर्वी आता आपल्याला विचारलं व्हॉट इज मेंट बाय corrosion. तर ड्यू टू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स. आता ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स कोणते असू शकतात? टेम्परेचर असू शकतं, मॉइश्चर असू शकतं. हे जे काय आहेत किंवा इतर काही गॅसेस आहेत ते ॲटमॉस्फेरिक फॅक्टर्स आहेत. त्याच्यामुळे काय होतं? ऑक्सिडेशन ऑफ मेटल्स. आणि ऑक्सिडेशन ऑफ मेटलमुळे काय होतं? मेटलचं डॅमेज. त्याला काय म्हणायचं? corrosion. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? एक corrosion आहे. कशाचं corrosion आहे? आयर्नचं corrosion सांगितलेलं आहे. ते आपण पाहूयात. आयर्नचं corrosion होऊन त्याच्यावर जो लेअर तयार होतो त्याला काय म्हणायचं? रस्ट.
पण ती नेमकी प्रोसेस काय आहे ते आपण पाहूयात. आता आपल्या एक्झरसाइज मध्ये तुम्ही जर का नीट पाहिला, एक शेवटचा क्वेश्चन आहे पहा. आपल्या ह्या धड्याच्या एक्झरसाइज मध्ये एक शेवटचा क्वेश्चन आहे. ह्या शेवटच्या क्वेश्चन मध्ये काय आहे, एक चित्र दिलेलं आहे. एक मोठा असा पाण्याचा ड्रॉप दाखवलेला आहे पहा तुम्ही पुस्तकामध्ये, की जो आहे शेवटचा क्वेश्चन आहे तो ह्या मी आता जो मुद्दा शिकवतोय तो त्याच्याशी संबंधित आहे. आणि ह्या मुद्द्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की आता जी एक्झाम झाली की नाही मार्च 2020, त्याच्यामध्ये मी आता जो मुद्दा शिकवतोय तो 5 मार्कासाठी आला होता. बघा चेक करा प्रश्नपत्रिका बोर्डाची आता जी मार्च 2020 मध्ये झालेली आहे. तो कोणता मुद्दा आहे तर तो मुद्दा आहे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट ऑन आयर्न. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, फॉर्मेशन म्हणजे तयार होणे, रस्ट म्हणजे गंज, ऑन आयर्न म्हणजे लोखंडावर. मराठीत म्हणजे काय म्हणू आपण, लोखंडावर गंज तयार होण्याची प्रक्रिया. आता एक आपण सिंपल सांगितले की लोखंड हवेच्या संपर्कात आलं की त्याचं करोजन होतं, ते झिजतं, रस्ट तयार होतं. पण तिथं नेमकी प्रोसेस काय होते तिथे, शक्यतो त्याला मॉइस्ट एअर लागत असतं. ड्राय एअर मध्ये लोखंड कधीही गंजत नसतं, तर मॉइस्ट एअर लागत असते, ओलसर हवा लागत असते. म्हणजे नेमकं होतं काय ओलसर हवेमध्ये ते इथं सांगितलेले ह्या मुद्द्यामध्ये. आणि ह्या मुद्द्याचं मी तुम्हाला महत्व कशामुळे सांगायला लागलोय की आता जी एक्झाम झाली, कोणती एक्झाम झाली, मार्च 2020 ची जी एक्झाम झाली, त्या मार्च 2020च्या एक्झाम मध्ये हा जो मुद्दा आला होता, मी जो सध्या तुम्हाला शिकवतोय, किती मार्काला आला होता, 5 मार्क्स. बघा इतकं महत्वाचा हा मुद्दा आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, शेवटचा आहे म्हणजे कमी महत्वाचा आहे असं नाहीये. मग पाहूयात आपण की काय आहे हे मुद्दा. तुम्हाला सांगितलं बाबा की याच्यातलं गांभीर्य यावं की आताच्या एक्झाम मध्ये हा 5 मार्कासाठी आला होता. तर हे प्रोसेस ऑफ रस्ट फक्त काय आहे, इट इज नॉट अ व्हेरी सिंपल प्रोसिजर की काय नाही सर एक हव्यातला ऑक्सिजन आला लोखंडासोबत रिॲक्ट झाला आणि झालं गंजलं लोखंड. नाही, इट इज नॉट अ सच अ सिंपल प्रोसेस. ही इतकी सिंपल प्रोसेस नाहीये. रॅदर च्याऐवजी ती काय आहे, इट इज अ इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. ही कोणती प्रोसेस आहे, लोखंड गंजण्याची कोणती प्रोसेस आहे, इट इज इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. ती एकदम सिंपल प्रोसेस नाहीये, इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. म्हणजे नेमकं काय बघा आपल्याला समजावून घ्यायचे. आता इलेक्ट्रोकेमिकल म्हणजे केमिकल म्हणजे केमिस्ट्रीशी संबंधित. आता हे इलेक्ट्रो म्हणजे हे चार्जेसशी संबंधित असतं, आयन्सशी संबंधित असतं, पॉझिटिव्ह आयन्स निगेटिव्ह आयन्स याच्याशी संबंधित असतं इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. त्याच्यामध्ये काय होतं हे बघा, आता गंजणं म्हणजे काय होतं की समजा असं लोखंड आहे, माझा हात लोखंडाचा सरफेस आणि याच्यावर पाणी पडलं आणि मॉइस्ट एअर संपर्कात आली तर समजा हा लोखंडाचा काय आहे, सरफेस आहे. हा माझा तळहात म्हणजे काय, लोखंडाचा सरफेस आहे. आणि हा सरफेस जर का मॉइस्ट एअरच्या संपर्कात आला तर त्याच्यावर काय तयार होतात, डिफरंट रिजन्स तयार होतात. त्याच्यावर काय तयार होतात, वेगवेगळे रिजन्स तयार होतात. इथं सांगायचं की काय आहे, ही जी रस ही प्रोसेस, या प्रोसेस मध्ये काय होतात, डिफरंट रिजन्स, वेगवेगळे भाग तयार होतात. डिफरंट रिजन्स आर फॉर्मड ऑन सरफेस ऑफ आयर्न. लोखंड गंजण्यापूर्वी त्याच्यावर काय तयार होतात, वेगवेगळे भाग तयार होतात. आणि ह्या रिजन्सला कोणते, ह्या रिजन्सला मग ह्या रिजन्स पैकी, ह्या विभागापैकी काही रिजन्स हे पॉझिटिव्हली चार्जड असतात, त्याला म्हणायचं एनोड रिजन. काही रिजन्स हे निगेटिव्हली चार्जड असतात, त्याला काय म्हणायचं, कॅथोड. बघा नीट समजावून घ्या. मुद्दा कोणता डिस्कस करतोय आपण, शेवटचा, करोजन. बरोबर आहे, करोजन म्हणजे काय ते सांगितलं. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं रस्टिंग ऑफ आयर्न. मग नेमकी रस्टिंग कशी तयार होते त्याची काय आहे, हा मुद्दा आहे. त्या मुद्द्याचं नाव काय,
प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट ऑन आयर्न. हा आता 5 मार्कासाठी आला होता आताच्या एक्झामला. तर इट इज नॉट अ सिंपल प्रोसेस की फक्त ऑक्सिजन रिॲक्ट झाला आयर्नशी, इतकं सिंपल नाहीये. तर कोणती प्रोसेस आहे ती? इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. ही प्रोसेस ज्यावेळेस आयर्न संपर्कात येतो मॉइश्चरच्या, त्याच्यावर काय तयार होतात? डिफरंट रिजन्स, वेगवेगळे काय तयार होतात? भाग तयार होतात. कोणते भाग तयार होतात? की जिथं काही पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो त्या भागाला काय म्हणायचं? एनोड नावाचा भाग तयार होतो, कॅथोड नावाचा भाग तयार होतो. आणि फक्त आता आपल्याला पाहिजे एनोडच्या तिथं काय होतं आणि कॅथोडच्या तिथं काय होतं. असं डायरेक्ट विचारले आताच्या एक्झाम मध्ये एनोड रिएक्शन विचारली होती, कॅथोड रिएक्शन विचारली होती 1-1 मार्कासाठी. मग काय होतं? हे एनोड रिजनला काय होतं? हे पहा, पहिल्यांदा आपण ह्या एनोड रिजनला काय होतं? लोखंडावर हा रिजन तयार झालाय बघा. एनोड रिजनला काय होतं? तर Fe म्हणजे लोखंड, फेरस. त्याचा फॉर्म्युला माहिती ना? लोखंडाचा फॉर्म्युला काय आहे? सिम्बॉल Fe. Fe इज ऑक्सिडाइज्ड. Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe2+. याला कोणते आयन्स म्हणायचं? फेरस आयन्स. आता जे आहे बघा, एक ऑक्सिडेशनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली की नाही, की ज्या वेळेस इलेक्ट्रॉन्स दिल्या जातात त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज कमी होतो आणि पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे? ऑक्सिडेशन. त्याला काय म्हटलेलं आहे? ऑक्सिडेशन. बघा इथं काय केलं? हे जो Fe नावाचा इलेमेंट आहे यानं काय केलं? हे पहा, याच्यावर पॉझिटिव्ह आयन तयार झाला म्हणजे इलेक्ट्रॉन काय केले? देऊन टाकले. म्हणून मी इथं काय लिहितो? 2 इलेक्ट्रॉन. ई इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे आणि वरचं जे मायनस आहे त्याच्यावरचं चार्ज आहे. म्हणजे इथं काय झालं? एनोड रिजनला ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशनची काय व्याख्या आहे? फक्त कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन नाही. मी तुम्हाला अजून एक व्याख्या सांगितली चौकटीमध्ये, नोट्समध्ये तुम्ही वाचलेली असेलच. कोणती? की व्हेन इलेक्ट्रॉन्स आर डोनेटेड पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीजेस and negative charge decreases. त्याला सुद्धा आपण काय टर्म केलंय? ऑक्सिडेशन म्हणून टर्म केलंय. इथं काय होतं? आणि एनोड आहे Fe कशामुळे? कारण आपण रस्टिंग ऑफ आयर्न डिस्कस करायलो. तिथं काय होतं? ह्या Fe मधून 2 इलेक्ट्रॉन्स निघून जातात आणि याचे कोणते? पॉझिटिव्ह आयन. याला कोणते आयन्स आहेत? हे पॉझिटिव्ह आयन्स आहेत. आणि मग हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहे आता हे झालं एनोड रिजनला. आता कॅथोड रिजनला काय होतं? सायमल्टेनियस रिएक्शन होतील ना. ज्यावेळेस एखादी रिएक्शन एनोड रिजनला चालू असेल आणि त्याच वेळेस दुसरी रिएक्शन कुठं चालू असेल? कॅथोड रिजनला सुद्धा. मग कॅथोड रिजनला कोणती रिएक्शन होते? पहा, कॅथोड रिजनला कोणती रिएक्शन होते? की त्याच्यामध्ये O2 इज रेड्युस्ड टू वॉटर. आता तिथं O2 इज रेड्युस्ड टू H2O. आता रेड्युस्ड रिडक्शनची वेग मी तुम्हाला सांगितलेली आहे. O2 गॅस हा कुठून आलाय? हवेतून आलाय. जो लोखंड याला काय होतं? 4 हायड्रोजनचे आयन्स आणि याचे 4 इलेक्ट्रॉन्स दिल्या जातात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? 2H2O. काय तयार होतं? पाणी तयार होतं. बघा आपण परत रिपीट करू. आपण काय डिस्कस करायला लागलो? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट ऑन आयर्न. की काय आहे? की पूर्ण जे आयर्नवर काय तयार होतं? रस्टिंग तयार होतं. सिंपल प्रोसेस नाहीये. ऑक्सिजन रिॲक्ट झाला, रस्टिंग झाली. कोणती प्रोसेस आहे? इलेक्ट्रोकेमिकल. इलेक्ट्रो मध्ये काय होतं? आयन्स तयार होतात. केमिकल रिॲक्शन पण होतात. मग काय होतं? मॉइस्ट एअरच्या संपर्कात आलं की काय तर होतात? डिफरंट रिजन्स. लोखंड समजा हा लोखंडाचा तुकडा आहे तर ह्या लोखंडाच्या तुकड्यावर काय तयार होतात? अनेक रिजन्स तयार होतात. त्या रिजन्सचं नाव काय आहे? काही रिजन एनोड म्हणजे जिथं पॉझिटिव्ह चार्ज असतो, काही रिजन्स कॅथोड जिथं निगेटिव्ह चार्ज असतो. एनोड रिजनला काय होतं? Fe इज ऑक्सिडाइज्ड टू Fe चे 2+ म्हणजे याला म्हणायचं फेरस आयन्स. एक व्याख्या केली आपण. इलेक्ट्रॉन लॉस झालं की काय झालं? ऑक्सिडेशन. सायमल्टेनियसली त्याच वेळेस कॅथोडवर काय तयार होतं? याचं रिडक्शन होतं. O2 कुठून आला? हा हवेत आहे. इथं त्याला 4 हायड्रोजनचे आयन्स दिले जातात, 4 इलेक्ट्रॉन दिले जातात आणि तिथं पाणी तयार होतं.
हे झालं एनोड रिजन, हे झालं कॅथोड रिजन. आणि मग काय होतं, आता हे झालं की हे जे काय फेरिक आयन्स आहेत हे काय होतात, मायग्रेट होतात. हे काय होतात, मायग्रेट होतात. कुठून मायग्रेट होतात, हे एनोड रिजन वरून दुसऱ्या सरफेस कडे मायग्रेट होतात. आणि मायग्रेट होत असताना हे Fe जे फेरस आयन्स आहेत यांचं रूपांतर फेरिक आयन्स मध्ये होतं. यांचं रूपांतर फेरिक आयन्स मध्ये होतं. आणि मग ज्या वेळेस आणि हे फेरिक आयन्स कोणासोबत रिॲक्ट होतात, ह्या वॉटर सोबत रिॲक्ट होतात. हे फेरिक आयन्स ह्या वॉटर सोबत रिॲक्ट होतात आणि शेवटी काय तयार करतात, ते रस्ट तयार करतात. काय तयार करतात, रस्ट तयार करतात. लालसर असा पदार्थ तयार करतात. हे पहा अवघड नाहीये. आता आवर्जून विचारलं होतं मार्च 2020 ला. हा, आणि कोणते म्हणजे अंदाज बांधायचे नाही, ह्या परीक्षेला आला म्हणजे पुढल्या परीक्षेला येत नसतं असं काही कंपल्सरी नाही. नाही तर बऱ्याच वेळा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा चालू असते, नाही ह्या एक्झामला जे आलं होतं ते पुढल्या एक्झामला येणार नाही. असे कोणती अंधश्रद्धा बाळगायची नाही. काय आहे हे फॉर्मेशन, ही इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. काय तयार होतात, वेगवेगळे रिजन्स तयार होतात. एनोड रिजन, कॅथोड रिजन. एनोड रिजनला आयन्स तयार होतात, फेरस. इथं वॉटर तयार होतं आणि हे मायग्रेट होतात. हे आयन्स एका जागी राहत नाहीत आणि मायग्रेट होतात, ह्या वॉटर सोबत रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात, रस्ट तयार करतात. काय तयार करतात, रस्ट तयार करतात. याच्या रिॲक्शन्स वगैरे लक्षात ठेवायच्या. एक्झरसाइज मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे, मी तुम्हाला ते व्यवस्थित सगळं छान प्रिपेअर करून दिलेले आहे, अगदी क्वेश्चन वाईज. तरी पण इथं सुद्धा समजावून घ्यायचे, लर्निंग पॉइंट्स मध्ये सुद्धा समजावून घ्यायचे. एका वेळेस नाही समजणार, दोनदा तीनदा चारदा वाचायचं त्याला. तर इथं काय संपलं आपलं, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ रस्ट ऑन आयर्न. आता शेवटचा मुद्दा, ह्या धड्यातला शेवटचा मुद्दा, ज्याचं नाव आहे रॅन्सिडिटी. ज्याचं नाव आहे रॅन्सिडिटी. काय आहे रॅन्सिडिटी पाहूयात आपण. कोणता एकदम शेवटचा मुद्दा ह्या धड्यातला, कोणता, रॅन्सिडिटी. काय उच्चार करायचा, रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी मराठीमध्ये याचं नाव खौटपणा. हो, माणसाचा नाही, हा पदार्थाचा खौटपणा. कुरकुरे खाल्ले असतील ना, खाल्लेच सगळ्यांनी, त्या कुरकुऱ्याचं पॅकेट बघायचं, त्याच्यावर लिहिलेलं असतं बेस्ट बिफोर 3 months फ्रॉम डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. हो, लगेच फोडायचा खायचा नाही, त्याच्यावर बघायचं. का लिहिलेलं असतं असं बेस्ट बिफोर 3 months? कारण 3 महिन्यानंतर त्याचं मधले प्रिझर्वेटिव्ह संपून त्याच्यामध्ये जे ऑइल असतं ते रॅन्सिड होत असतं आणि ते खौट लागत असतं. किंवा आता हे बघा, व्हेन ऑइल ऑर घी इज लेफ्ट असाइड फॉर लॉंग टाइम. बऱ्याच वेळा समजा आपल्या घरामध्ये आपण काय केलं, ऑइल ऑर घी, आपलं घरातलं गोडं तेल किंवा तूप लेफ्ट असाइड, लक्षातच राहिलं नाही, आईच्या ठेवून दिलं डब्यामध्ये. इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन. हो, ते व्यवस्थित सुरक्षित राहत नसतं, ते हवेच्या संपर्कात येत असतं, हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येत असतं. आणि चुकून जर का अन्न पदार्थ अशा तेलामध्ये किंवा अशा तुपामध्ये जर का बनवल्या गेले तर त्याचा फाऊल ओडर येतो, घाण वास येतो. आणि हे जो काय घाण वास येणे, खौटपणा येणे, त्याला म्हणायचं रॅन्सिडिटी. म्हणजे रॅन्सिडिटी कोणती रिॲक्शन आहे, तर रॅन्सिडिटी कोणती रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. रॅन्सिडिटी कशाचं एक्झाम्पल आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शनचं. की व्हेन ऑइल, आपल्या घरातलं तेल, और घी, तूप लेफ्ट असाइड फॉर लॉंग टाइम, then it reacts with atmospheric oxygen, and if foodstuffs, अन्न पदार्थ, are made in such oil or ghee,
दे हॅव अ फाऊल ओडर. अतिशय घाण वास येतो त्याला, खौट वास येतो, त्याला म्हणायचं रॅन्सिडिटी. मग ही रॅन्सिडिटी मग ह्याची नैसर्गिक काय आहे प्रक्रिया आहे रॅन्सिडिटी म्हणजे. पण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करता येतो. कसा की आपल्या घरामध्ये सुद्धा पॅक तेल येतं, तूप येतं, त्याच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ते त्याच्यासाठी लिहिलेली असते की त्या डेट नंतर ते तेल तूप काय होत असतं, खौट होत असतं. म्हणून त्याच्यामध्ये काय केलेले असतात, अँटीऑक्सिडंट्स मिसळलेले असतात. काय मिसळलेले असतात, अँटीऑक्सिडंट्स. मला जर का रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करायची असेल तर मी काय वापरेल, अँटीऑक्सिडंट्स. अँटी म्हणजे विरुद्ध आणि ऑक्सिडंट्स म्हणजे ऑक्सिजनच्या विरुद्ध काम करणारे अँटीऑक्सिडंट्स. आपण समजा अँटीऑक्सिडंट जर का ऑइल आणि घी मध्ये मिसळले तर त्याची रॅन्सिडिटी होत नसते. किंवा रॅन्सिडिटी इज ऑल्सो प्रिव्हेंटेड बाय स्टोरिंग फूडस्टफ इन एअर टाईट कंटेनर्स. आजकाल एक नवीन प्रकारचे डबे आले, आपल्या इथं भेटतात माझ्यामध्ये, असं काही नाही की त्या डब्याचं झाकण लवकर उघडत नाही. ते बसवले की त्याच्यामध्ये बाहेरची हवा जातच नाही, अशा डब्यांना म्हणायचं एअर टाईट कंटेनर्स. मग आपलं जे काय तेल, तूप किंवा तळलेले पदार्थ आपण जर का त्याच्यामध्ये स्टोअर केले तर ते सुद्धा बऱ्याच काळ टिकतात. म्हणजे जर का रॅन्सिडिटी प्रिव्हेंट करायची असेल तर मला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक तर अँटीऑक्सिडंट मिसळला त्याच्यामध्ये किंवा एअर टाईट कंटेनर्स वापरा. काय हरकत नाही. अशा पद्धतीनं ह्या 6 पार्ट्स मध्ये, 6 व्हिडिओज मध्ये आपला हा सायन्स 1चा काय झालेला आहे की हा थोडासा मोठा चॅप्टर आहे. केमिकल रिॲक्शन्स हे जे आहे हा धडा काय झालेला आहे, संपलेला आहे. हा पुढे कोणता घ्यायचं पाहूयात आपण. सोपे सोपे घेऊयात. आता थोडंसं आपण जे आहे की क्रम म्हणजे एका क्रमानं येता की जे पट पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन ग्रास्प होतील असेच धडे मी सिलेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे एक असं आम्हाला हाच धडा पाहिजे, आम्हाला हाच धडा पाहिजे असं काही आग्रह करू नका. की आपण ऑनलाईन बोलतोय त्यामुळं जे धडे सुरुवात आणि काय होईल, सुरुवातीला सोपं धडे घेतले की आपला कॉन्फिडन्स वाढतो. नाही तर उगाच काहीतरी 10वीच एखादा अवघड चॅप्टर येतं की बापरे डोक्याला हात लावून हे पहिलंच काय झालं नशिबाला हे ऑनलाईन चालून त्यामध्ये इतकं. त्यामुळे मी सोपे धडे आणि सगळेच सोपे आहेत. 9वी अवघड आहे, 10वी सोपं आहे आणि तुम्हाला तर काहीच अवघड नाही आहे. फक्त आता याची एक्झरसाइज सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मी ग्रुपवर देऊन टाकेल. थँक्यू.